विद्महे सच्चिदानंदरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। या बाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शम्भोः प्रणमामि परां शिवां। पंचाननभूतान् पंचाक्षरमनुप्रमाण पंचसूत्र कृतो वन्दे पंचाचार्य जगदार्थ जगद्गुरु रेणुकार्य पंचाचार्य नमस्ते। या पवित्र क्षेत्रे समाधीस्थ असलेले संत शिरोमणी मनस्वामींच्या चरणी नमस्कार करून, तसेच गुरुपीठाचे अधिपती सद्गुरु श्री मिस्किन स्वामींच्या चरणी नतमस्तक करून, तसेच आम्हा तुम्हा सर्वांचे श्रद्धास्थान लिंगैक्य श्री गुरु तपोरत्न प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य यांच्या चरणी नतमस्तक होऊन, या अखंड शिवनाम सत्तेमध्ये दरवर्षी आपण या संस्कृत श्लोकाचं संस्कृत स्पर्धेचं हे काय नाव मी दिलेले नाही। मी तुम्हाला सरळ भाषामध्ये सांगितलं होतं की जे परमरहस्यामध्ये श्लोक आहेत त्या श्लोक दरवर्षी 10 श्लोक घ्यायचे आणि 10 श्लोक पाठ करायचं आणि 10 श्लोकामध्ये आपण पाठ केलेलं जसं कोणी ज्या पद्धतीनं म्हणल आणि ज्याचं स्वर व्यंजन काय असेल ते जसं पाठ असेल तसं आपण त्याच्यामधून एखादी काय म्हणतात ते पहिलं दुसरं असं त्याला आपण हे देऊ, बक्षीस देऊ, काय देऊ। याच्यामध्ये बक्षिसाचा विषयच नाही, हे काय आपला धर्म आहे, त्या धर्माचा अभ्यास आणि आपल्या धर्माच्या गोडी आपल्या लेकराला आपल्याला लागावं आणि त्यांना जर हा परमरहस्य अष्टावर्ण षटस्थल पंचाचार्याची जी सार आहे त्या आपल्या परमरहस्यामध्ये सांगितलेले। मग तुम्हाला त्या गोवी सगळं पुस्तक वाचण्यापेक्षा एक श्लोक वाचले की एक अध्याय 10 पान एक श्लोक मध्ये बसते आणि एक ओवी एक 10 पानाची त्याचा अर्थ होते। म्हणजे कमी मेहनत कमी करायचं आणि जास्त प्राप्त करायचं, काय म्हणतात ते तुम्ही ह्याच्या अर्थशास्त्रामध्ये थोडं लावायचं आणि जास्त करून घ्यायचं, ते जे हे आहे ती पद्धत इथं आहे। कुठं आहे? संस्कृतमध्ये आहे। जे काय आपल्याला सांगायचं आहे, आपला उद्देश काय, विषय काय, त्या विषय कमी कमी विषय कमी कमी शब्दामध्ये आणि खूप ह्याच्यामध्ये 10 शब्दामध्ये 20 शब्दामध्ये आपल्याला जर सांगायचं म्हणलं कसं म्हणावं कसं सांगावं, मग त्याला उपाय काय हा संस्कृतमध्ये तुम्ही एका श्लोकावर बोलायला सुरुवात केली तर 1 तास बोलता येते, एखादी श्लोकावर बोलायचं म्हणलं 1 महिना बी बोलता येते। मग आपण कमी मेहनत करायचं, जास्त समज करून घ्यायचं। याच्यासाठी माध्यम म्हणजे काय? संस्कृत आहे। संस्कृतमध्ये एखाद्या विषयाचं वर्णन करताना एखादी मात्रा शिल्लक ठेवून जर आपण ते पूर्ण केलं तर एक पुत्र प्राप्ती झाल्यावर जेवढा आनंद होतोय त्या कवीला तेवढा आनंद होतो। त्याच्यासाठी कशासाठी आहे की आपण एवढं मराठी ते आपल्याला समजण्यासाठी आहे। संस्कृत असेल, मराठी असेल, आणखीन इतर कोणती बी भाषा असेल, हे काय फक्त माध्यम आहे, पण जे आपल्याला पाहिजे ते ज्ञान पाहिजे। इथं भाषेचा विषय नाही, संस्कृत घेतले मराठी सोडले किंवा हेच पाहिजे तेच पाहिजे हा विषय नाही। आपल्याला काय पाहिजे? ज्ञान पाहिजे। ते ज्ञान पहिले संस्कृतमध्ये होते, पुन्हा मराठीमध्ये आले, पुन्हा आणखीन इतर भाषामध्ये किती इतर भाषामध्ये आता सगळ्या ग्रंथ त्याला भाषांतर व्हायले, सगळ्या गोष्टी व्हायले, त्याचा प्रचार व्हायले, प्रसार व्हायले, पण जे मूळ ज्या ग्रंथाचं ज्या हे आहे शास्त्र आहे
त्या मूळ आवृत्तीमध्ये जसं तयार झालं तसं वाचण्यामध्ये, तसं ऐकण्यामध्ये जे गोडी आहे, त्या भाषांतर झालेल्या ओवीमध्ये असेल, ह्याच्यामध्ये असेल, ते गोड येत नाही. फक्त चर्चा करता येते, असं आहे, हे आहे, ते आहे, त्याचं वर्णन हे ते आपल्याला म्हणता येते, विवरण करता येते, पण ते जे आवड आहे, जे ऐकल्यानंतर कानाला गोड लागते, ते मूळ भाषामध्ये, मूळ जे काही पहिला तयार झाली होती ज्या भाषामध्ये असेल, जसं हे झालं असेल, ते पहिल्याचंच ऐकायला आपल्याला छान वाटते आणि ते अर्थपूर्ण असते. एखादी शब्द काही काळामध्ये एखादी शब्दाचा अर्थ वेगळा असते, एखादी शब्दाचं अर्थ काही काळामध्ये बदललेला असते, पण जे मूळ ज्ञान आपल्याला जे पाहिजे ते संस्कृतमध्येच आहे. संस्कृत म्हणजे पूजापाठ करायचं केवळ किंवा देवापुरतंच, ह्या स्वामीपुरतंच किंवा कथेपुरतंच नाही आहे. ही ज्ञान आहे, नॉलेज आहे. ते आपल्या जीवनाला जे काय, जीवनामध्ये जे काय 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 घडणार आहे, काय काय होणार आहे, ते सगळे त्याच्यामध्ये सांगितले. आपण केवळ त्याला ह्याच्यापर्यंतच न सोडता आपल्या जीवनामध्ये जे काय लागते त्या सगळ्या गोष्टी, जिथं जिथं काय काय घडणार आहे, आपल्या काय वयामध्ये काय होणार आहे, काय नाही, त्या सगळ्या गोष्टीचं अनुभव, सगळ्या गोष्टी त्या संस्कृतमध्ये सांगितलेल्या. त्या संस्कृत, आज आपण पहिले संस्कृत होतं, मग पुन्हा वेगळे वेगळे भाषा आली, कालक्रमाने बदल होत गेलं, किती बदल झाले, किती आपण पुढं गेलो, किती मोठं झालं, तरी बी आपल्याला हे ज्ञानाशिवाय, आपल्या संस्कृतीशिवाय आपल्याला आणखीन पुढं जाता येत नाही, किंवा आपल्याला जीवन समजण्याचं जी कला आहे, काय आहे, ते सगळं आपल्या मूळ भाषेमध्येच आहे. आणि काही जरी केलं तरी आपल्याला जी पाहिजे जीवनामध्ये, जे काही प्रश्न आहेत त्याचं उत्तर आपल्याला पाहिजे, तर ते शास्त्र आणि जी मूळ परंपरा आहे तीच सांगणार आहे आपल्याला. किती जर आपण पुढे गेलो, इंग्लिश वाचलं, काय वाचलं, हिंदी वाचलं, कुठं बी गेलं, तर ते त्याचं मूळ हुडकत आलं तर इथंच येत आहे. डबल तुम्ही कुठं जरी कथा केली, कुठं जरी पारायण केलं, काही केलं, तर तुम्हाला कपिलदारलाच यावं लागते शेवटी. हे मूळ आहे. तसं ही स्पर्धा काय हे तुम्हाला आणखीन बी समजलंच नाही, मला तर वाटते. मी सोलापूरमध्ये शिकायला असताना तिथं काय करायचे, शाळेमध्ये दरवर्षी सिद्धांत शिखामणीमध्ये 10 श्लोक काढायचे आणि त्याच्यावर स्पर्धा करायचे. त्याचं विजेता कोणी ते घोषितच करत नव्हते, फक्त स्पर्धा घ्यायचं आणि सगळ्यांना सगळे श्लोक यायचे. म्हणजे काय, कोणी जर म्हणलं हे काय ते काय, तुमचं असं असतंय का, हे असतंय का, कोणी धर्माचे कुठे प्रश्न टाकले, त्या श्लोक म्हणला, त्या श्लोकामध्ये जेवढं त्याला शब्द कळाला ते जरी त्याचं त्यांनी आपल्या भाषेमध्ये सांगितलं तर पुढच्याला विषयच राहत नाही. कुठं धर्माच्या कार्यामध्ये दुविधा मनस्थिती किंवा जे काही हे होते, जिथं कुठं अडचण येते, किंवा आपण कुठं आपलं खरं सोडून ह्याच्या मागं जातो, आपण आपल्याला खरं आज आपलं धर्म काय, आचरण काय, ह्याच्यामध्ये दुविधा मनस्थिती झालेली आहे. कारण काय, मूळ काय आहे हे कोणी वाचलेलंच नाही, आणि वाचलेलं आपल्याला सांगत नाही. कशामुळं, आता त्याला त्याचा फायदा बघायचा, त्याला त्याचे वळण द्यायचं आहे. हे शास्त्र चांगलं नाही, हे चांगलं नाही, हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, वाद निर्माण करून ठेवायचं, हे करून ठेवायचं, ते करून ठेवायचं. म्हणजे मुळात त्यांना स्वतःच हे करायचे, पण ते शास्त्र काय, हे काय, हे कुठं आपल्याला आपल्या लेकरांनी एकदा अष्टावर्ण षटस्थल पंचाचार ह्याला पाठ होऊन गेले. आपल्याला कोणी सांगू शकत नाही, आपल्याला कोणी वेगळं काही सांगून आपल्याला आपल्या दिशा भटकू शकत नाही. मन्मथ स्वामींनी अवतार घ्यायचं, या ठिकाणी तपश्चर्या करायचे, परम रहस्य लिहायचं कारणच काय सांगतात शिवदास त्या आरतीमध्ये, शिवभक्ती लोप झाली, विश्व शिवमय केले. जेव्हा
शैव लोक शिवाचे भक्ती सोडून जेव्हा ते अन्य धर्माचे दास होऊ लागले, इकडं तिकडं जाऊ लागले, त्यांना धर्माची परिज्ञान राहिली नाही आणि त्यांनी जे मूळ आपलं सगळं सोडून दुसऱ्या धर्माच्या मागे फिरू लागले, तेव्हा मन्मस्वामींनी हा परमरहस्याची रचना केली, अनेक ग्रंथ लिहिले, काय काय करून सगळं करून पुन्हा त्यांनी शिवधर्माचं पुन्हा सगळ्यांमध्ये पेरले. त्यांनी मुळं पेरिले बीज, मुख्य पेरिले बीज, मुळं पेरिले बीज. ते काय मराठीचं मला ज्ञान नाही. पुन्हा म्हणतात महाराजांनी हे बरोबर म्हणले नाही, हे कमी झालं, हे जास्त झालं, हे मात्र तुम्ही बरोबर करून घ्या. हा मूळ मन्मस्वामीच्या अवताराचं किंवा त्यांनी काय साध्य केले आणि कशासाठी केले हे कोणी सांगणच गेले. आज सगळ्याला वाटते की हे बोलले की विरोध होते, ते बोलले की विरोध होते, असं होते तसं होते. बाजूबाजूनं कडीकडीनं निघायचं आणि चांगलं चांगलं बोलायचं आणि गोड गोड बोलून हे करून लोकांना येड्यात काढायचं. हे कामाचं नाही. जे आहे ते खरं तोंडावर बोलणारे माणसं कधी परवडते. खोटं बोलून आपल्याला अंधारात ठेवून गोडगोड बोलून कामापुरतं काम काढून गेणारे लोक कधी आपले नसते. आपले लोक कोण? आपल्यावर रागवणारे, आपल्याला पुन्हा पुन्हा हे करणारे, आपल्या तोंडावर काय ते खरं बोलणारे ते लोक आपले असते. नाही नाही ते खूप छान बोलते, आम्हाला पाटील म्हणले, आमचं मोठेपणा केलं, आम्हाला चहा पाजलं, आम्हाला हे केलं ते केलं, ते लोक तुमच्या कधीच चांगले विचार करणार नाही. आपलं कोण आहे हे ओळखलं तरच आपलं खरं भलं उद्या होणार, नाहीतर आपल्याला आपल्या विनाश आपण आपल्या हाताने करून घेतो. असं गोडी गोडीनं बोलून हे करून असं करणाऱ्यापेक्षा आपण आपल्या तोंडावर बोलणारे जे आहे ते खरं सांगणारे, जे आपण जर विचार केलं, त्यांचे विचार जर घेतले तर नक्कीच आपली फायदा होते, कुठं नुकसान तर होतच नाही. पण जे गोड बोलते ते गोड बोलून काटाच काढतात. म्हणून आपण खरं काय, सत्य काय, मिथ्य काय, सगळ्या गोष्टी कळून अनुभवानंच जीवन जगावं लागते, तरच जीवनाचा स्वाद येतो. कष्ट दुःख जे काय आहे त्याच्यामुळंच जीवन आपल्याला जगायला गोड लागतो. कष्ट नाही, दुःख नाही, अडचणी नाही, काही नाही तर मग जगायचं काही अर्थच नाही जीवनामध्ये. आणि आम्हाला हे नको ते नको कधीच देवाला म्हणायचं नाही. काही यायचं येऊ द्या जीवनामध्ये, फक्त आपल्याला त्या सहन करायचं आणि त्याच्यातून बाहेर पडायचं. त्या देवानी शक्ती द्यावं एवढंच मागायचं. मला घर दे, लेकर दे, हे दे ते दे, काहीच मागायचं. देवाला सगळं कळतंय. तुम्हाला त्यांनी जन्म दिले म्हणल्यानंतर, जन्माला आणले म्हणल्यानंतर तुमचं सगळं त्याचीच जिम्मेदारी, ते सगळंच करते. फक्त तुमचं काम काय, त्याच्यावर विश्वास ठेवणं, त्याच्या भक्ती करणं आणि आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचं पार पडण्याचं शक्ती द्या म्हणून मागायचं. एवढंच मागा, काही कमी पडत नाही, सगळं चांगलं होतं. आणि देवानी मला हे कष्ट नको, ती कष्ट नको, मला असं नको तसं नको म्हणले तर मग त्याचं कधी चांगलं होत नाही. ते त्याचं जीवन सगळं दुःखात विचार करण्यातच निघून जातो. खरं जीवन जगायच्याशिवाय त्याच्यामध्ये राहतच नाही. असो चांगल्या विचाराच्या आणि चांगल्या मार्गावर चला. आणि चांगला मार्ग कधीही कठीण असतो, कष्ट असतो, दुःख असतो, तर त्याचं चांगला शेवट गोडच होते. असं चांगलं राहा आणि मन्मस्वामीच्या सेवा करा, मिस्किन स्वामीची सेवा करा. असेच त्यांची सेवेमध्ये आणि त्यांच्या सेवेनं तुम्हाला त्यांची कृपा तुमच्यावर व्हावं म्हणून सांगतो आणि माझ्यावर विराम देतो.